काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या गुंगी गुडिया टिप्पणीचा वाद काही शांत होत नाहीये। विरोधकांचं काँग्रेसमधून सुद्धा गुंगी गुडिया टीकेवर नाराजीचा सूर उमटल्यानंतरही गुंगी गुडियाचं राजकारण थांबत नाहीये। यातच आता संजय राऊतांनी उडी घेत गुंगी गुडिया पाठोपाठ आता गुंगा गुड्डाही ताणल्यानं राजकारण तापलंय। बघूयात। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। तर संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। आता याचा जागोजागी निषेधही केला जाईल आणि लोक यांना जोड्याने सुद्धा मारतात। काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवरून सुरू झालेला हा राजकीय कलगीतुरा। काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया अशी टिप्पणी केली आणि त्यावरून चौफेर टीका झाली। या हल्ल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी खंत व्यक्त करत वाद शमवण्याचा प्रयत्न केला, पण संजय राऊतांना मात्र गुंगी गुडिया शब्दात काहीच गैर वाटत नाहीये, कारण गुंगी गुडिया हा असंवैधानिक शब्द नाहीये असं म्हणत संजय राऊतांनी या वादात आणखी भर टाकली आहे। राऊत एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंगा गुड्डा असल्याचा टोला लगावला। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती। इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात। याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही। आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण ह्यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। राऊतांनी या वादात फडणवीस शिंदेंना ओढल्यानंतर महायुतीनं राऊतांसह काँग्रेसवर तिहेरी हल्ला चढवला। तुम्ही स्वतः ज्या पद्धतीनं या बालिश वक्तव्याचं समर्थन करतायत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। एका महिलेचा अपमान होत असताना तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे। त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख तुमचा करावा, कारण ज्या पद्धतीनं ढोंगीपणा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धवजी ठाकरे सातत्यानं करत असतात, त्यामुळं तुम्ही गुंगी गुडिया नाही तर ढोंगी गुड्डा आहात। महाराष्ट्रात ढोंग करणं आणि ढोंगाचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। गुंगी गुडिया एखाद्या महिलेला बोलणं हे नालायकपणाचं लक्षण आहे। थोडी लाज वाटली पाहिजे। जिचा पती आता जाऊन काही महिने झालेले, तिच्याबद्दल तुम्ही असे अपशब्द बोलणं, गुंगी म्हणतात त्यांना, या पद्धतीनं बोलणं ही काँग्रेसने आता नवीन संस्कृती निर्माण केली। सगळ्या महिला वर्गाचा अपमान आहे। काँग्रेसच्या गुंगी गुडिया विरोधात राष्ट्रवादी पक्ष प्रचंड आक्रमक झालाय। त्यातच आता संजय राऊतांनी या वादात उडी घेत गुंगी गुडिया विधानाला समर्थन दिलंय। एवढ्यावर न थांबता राऊतांनी गुंगा गुड्डा म्हणत शिंदे फडणवीसांनाही आत ओढण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे राऊतांच्या या टीकेनंतर गुंगी गुडिया वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।